पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलनं SSD ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी पाहूयात सुप्रसिद्ध लेखिका भारती ठाकूर यांची माझं आकाश लाल गुलाबी असू शकतं ना ही कथा. अभिवाचन सौ विशाखा जोशी. पाहायला विसरू नका आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार, मी विशाखा जोशी. बोलकी पुस्तकं या कार्यक्रमात आपणा सगळ्यांचं स्वागत. भारती ठाकूर यांची क्षमा ही कथा आपण यापूर्वी ऐकलेली आहे. भारती ठाकूर यांचा परिचयही मी आपणाला तेव्हा करून दिला होता, पण पुन्हा एकदा त्यांचा परिचय मी आपल्यासाठी करत आहे. एक सुखवस्तू आयुष्य जगणाऱ्या भारतीताई ठाकूर या संरक्षण खात्यात खूप छान नोकरी करत होत्या. 14 ऑक्टोबर 2005 ते 12 मार्च 2006 या काळात त्यांनी नर्मदेची पायी परिक्रमा केली. काठावरच्या लोकांचं शिक्षणाविषयीचं अज्ञान बघितलं. मुलांना शाळेत घालून घडवण्यापेक्षा शेतात कामात राबवून घेण्याचा पालकांचा कल बघितला आणि भारतीताईंचं मन अंतर्बाह्य हेलावून गेलं. आजवर स्वतःसाठी जगले, पण यापुढं शिक्षणापासून वंचित असलेल्या नर्मदेच्या काठावरील दारिद्र्य रेषेखालील मुलांच्या आयुष्यात ज्ञानज्योत प्रज्वलित करावी आणि समाज बांधवांचं ऋण फेडावं असा त्यांनी निश्चय केला. आणि मग सुरू झाला एक नवा प्रवास, तिमिराकडून प्रकाशाकडे. 2009 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली, प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. मध्य प्रदेशातल्या नीमाड प्रांतातील मंडलेश्वर येथे भाड्याने खोली घेतली. मंडलेश्वर ते लेपा असा जाऊन येऊन रोज 16 किलोमीटरचा पायी प्रवास सुरू केला. लेपा गावातल्या मुलांना त्या शिकवायला लागल्या. 6 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास 1700 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. मुलांना रुची वाटावी म्हणून सकस माध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली. आता नर्मदा माईच्या कृपेने सुरू झालेला नर्मदालय या संस्थेचा प्रवास अनेक निराधार मुलांच्या जीवनाचा आधार बनलाय. ताईंचं कार्य निष्ठेने प्रामाणिकपणे सुरू आहे. शुभदाताई, राघव, दिग्विजय, गोलू, शंकर यासारखे सहकारी त्यांना लाभले. संस्था विना अनुदानित आहे. समाजाच्या पाठबळावरच हे काम सुरू आहे. महाराष्ट्र कन्या भारतीताईंनी या ज्ञान यज्ञात स्वतःला झोकून दिलंय. मोठी अभिमानास्पद कामगिरी त्या करतायत. इथे हिऱ्यांना पैलू पाडले जात आहेत. शिक्षणापासून दूर असणाऱ्या अनेक पिढ्या या ज्ञानज्योतींनी उजळणार आहेत. संस्थेची स्वतःची गोशाळा आहे. 17 गायी गुरं आहेत. गायींची देखभाल मुलंच करतात, अगदी गायीचं बाळणपण सुद्धा. मध्य प्रदेशातील अलीराजपूर या दुर्गम आदिवासी जिल्ह्यातली 27 मुलं ज्यांचे घरी जायचे, म्हणजे आजही सरदार सरोवर धरणात किमान त्यांना घरी जायचं असेल तर 5 तासाचं बोटिंग करायला लागतं. घरी सर्वच बाबींची वानवा आहे. संस्थेत निवासी असून त्यांच्या निवास, भोजन व शिक्षणाचा सर्व खर्च संस्था करते. संस्थेतील मुलं भगवद्गीतेतील 4 अध्याय, आद्यगुरु शंकराचार्य टेंबे स्वामी यांची कठीण अवघड संस्कृत स्तोत्र लिलया वाचू म्हणू शकतात. विविध रागांमध्ये गाऊ शकतात. मुलांना शास्त्रीय संगीत शिकवायला इंदोरहून शुभदाताई मराठे येतात. मुलांचं गायन वादन ऐकलं म्हणजे साक्षात सरस्वतीच मंदिरात आल्याचं जाणवते. त्यांचे मिस्टर संस्थेच्या अकाउंट्स विभागाची जबाबदारी सांभाळतात. राघव देवस्थळी हा मुलगा खरं तर कमर्शियल पायलट आहे, पण तो आता पूर्ण वेळ संस्थेचं काम करतोय. गोलू, दिग्विजय व त्यांचे सहकारी यांनी या संस्थेला पूर्णपणे वाहून नेले. पहाटे 5 वाजता संस्थेचा दिवस सुरू होतो. स्वच्छता, झाडलोट, स्वयंपाकघर, प्रार्थना, गोशाळा आदी सर्व गोष्टींमध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग असतो. एकूणच काय, मुलांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता जीवन जगण्यासाठी सक्षम बनवलं जातं. भारतीताईंनी त्यांच्या पायी परिक्रमेतील अनुभवावर आधारित नर्मदा परिक्रमा एक आंतरयात्रा या नावाचं खूप छान पुस्तक छापले. संस्थेतील मुलांनी बनवलेल्या विविध गृहोपयोगी वस्तू आणि कपडे यांची विविध ठिकाणी प्रदर्शने भरवून वस्तूंच्या विक्रीद्वारे संस्थेच्या खर्चास हातभार लावला जातो. भारतीताई सर्व जबाबदारी नर्मदा माईच्या कृपेने समर्थपणे सांभाळत आहेत. नर्मदालय ही संस्था नर्मदेच्या काठावरील आधुनिक भारतातील नवे तीर्थक्षेत्र आहे
अशा संस्थेला भेट देऊन भारतीताईंच्या कार्याचा गौरव करणे, त्यांना आवश्यक ती मदत करणे हे तमाम मराठी बांधवांचं आद्य कर्तव्य आहे. आता बघूया भारतीताईंची एक कथा. माझं आकाश लाल गुलाबी असू शकतं ना. 1988 सालची घटना. गोलाघाट विवेकानंद केंद्राची शाळा सुरू झाली होती. बालवाडीत मुलांना प्रवेश देण्याचं काम सुरू होतं. गोलाघाटच्या या शाळेत एके दिवशी दुपारी एका गोड मुलाला घेऊन त्याचे आई वडील शाळेच्या प्रवेशासाठी आले. बसकं नाक, गोबरे गाल आणि छोटेसे डोळे. आई वडिलांनी स्वतःचा परिचय करून दिला. मुलाचं नाव सांगणार त्याआधीच त्या चिमुरड्यानं स्वतःचं नाव सांगितलं. माय नेम इज आयुष. आई वडिलांनी आल्या आल्याच त्याला इंग्लिशचे किती शब्द माहिती आहेत आणि किती वाक्य तो इंग्लिशमध्ये बोलू शकतो वगैरे अभिमानाने सांगितलं. वडील इंजिनियर होते आणि सरकारी नोकरीत होते. आई वडील दोघेही बोलक्या स्वभावाचे होते. मुलगा मात्र शांत बसून होता. दीदी, मी तुमचं चित्र काढून दाखवू? थोड्या वेळाने त्यानं मला स्वतःहून विचारलं. मला कौतुकही वाटलं आणि तितकंच आश्चर्यही. त्यानं वही आणि पेन्सिल बरोबर आणली होती. बहुधा आई वडिलांना त्यानं ABCD लिहून दाखवावं अशी इच्छा असावी. मी हो म्हणताच कसलेल्या कलाकारानं सहजतेनं एखादं रेखाचित्र काढावं तसं त्यानं माझं रेखाचित्र काढलं. मुलीचा चेहरा, कुंकू आणि समोर घेतलेली लांबवेणी. बाल कलाकाराचा उत्साह पाहून मलाही आनंद झाला. आई वडिलांच्या चेहऱ्यावर मात्र ABCD लिहायचं सोडून हा हे काय काढतोय असा भाव होता. शाळा सुरू झाली. आयुष आता पहिलीत गेला. आयुष बरोबर त्याच्या आई वडिलांशी देखील माझा परिचय वाढला. खूप सज्जन माणसं, प्रत्येक कामात हिरिरीनं भाग घेणारी, माझ्या अडचणींना उपयोगी पडणारी. मुलाच्या शैक्षणिक प्रगतीच्या बाबतीत मात्र त्यांच्या अपेक्षा थोड्या जास्त आहेत असं जाणवायचं. मला स्वतःला चित्र अजिबातच काढता येत नाही. म्हणजे मी शाळेत शिकत असताना मला चित्रकलेत नेहमी 50 पैकी 17 वगैरे गुण असायचे. तेही कदाचित विद्यार्थ्यांना चित्रकलेत नापास करायचं नाही असे काही नियम असावेत शाळेचे म्हणून. त्यामुळे माझ्या शाळेत मी मुलांना कधी चित्रकला शिकवण्याच्या भानगडीत पडले नाही. कधी कधी गाणं शिकवण्याचं सुद्धा धाडस केलं बरं का, पण चित्रकला मात्र कधीच नाही. माझ्या लक्षात आलं की या शाळेत बऱ्याच मुलांना चित्र काढायला आवडतात, रंगवायला आवडतात आणि विशेष म्हणजे त्यात ते खूप रमतात देखील. गोलाघाटमध्ये एक युवक चित्रकलेचे वर्ग घेतो असं मला समजलं. मी त्याला निरोप पाठवला आणि शाळेत बोलावून घेतलं. त्यानं स्वतःची काही चित्रही आणली होती. ती बघितल्यावर मला जाणवलं की मोठ्या वर्गांना नाही पण लहान मुलांना छोटी छोटी चित्र किंवा आकार शिकवण्या इतपत त्याची क्षमता आहे. पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. प्राथमिक वर्गातल्या मुलांना चित्र काढायला शिकवशील का असं मी त्याला विचारताच तो आनंदाने तयार झाला आणि दुसऱ्या दिवशीपासून मुलांचा चित्रकलेचा वर्ग शाळेत सुरू झाला. मुलांना आपल्या आवडीचं शिकायला मिळते म्हणून मीही निश्चिंत झाले. एक दिवस दुपारी शाळेच्या कार्यालयात मी काही काम करत होते आणि अचानक आयुष मोठ्याने रडत आणि धावत कार्यालयात शिरला. त्याला हुंदके आवरेनात. काय झालं आयुष, का रडतोस? मी काळजीनं विचारलं. हुंदके देत देत त्यानं मला झालेली घटना सांगितली. चित्रकलेच्या सरांनी त्यांना आकाश, डोंगर, झाडं, सूर्य आणि नदी असं एक चित्र स्वतः काढून दाखवलं आणि तसंच मुलांना काढायला सांगितलं. गंमत म्हणजे त्यांनी झाडाला हिरवा, सूर्य पिवळा, नदी पांढरी आणि आकाश निळं असं रंगही भरायला सांगितले. आज्ञापालन करत इतर मुलांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे तसे रंग भरले. आयुषनं मात्र आकाश किंचित लालसर गुलाबी रंगाचं तर झाडांच्या पानांसाठी तपकिरी झाक असलेला पिवळा रंग भरला. ते चित्र पाहताच सर त्याला खूप रागवले. मी झाड हिरवं रंगवायला सांगितलं होतं, तू पिवळं का रंगवलंस? आकाश कुठं लाल गुलाबी रंगाचं असतं का? निळा रंग का नाही दिलास आकाशाला? सर भलतेच रागवले होते. एका चांगल्या बालचित्रकाराचा इतर मुलांसमोर अपमान झाला होता. तो सहन न झाल्यानं रडत रडत तो माझ्या कुशीत शिरला. हुंदके देत त्यानं मला प्रश्न विचारला. दीदी, माझं आकाश लाल गुलाबी रंगाचं असू शकतं ना? ते माझं स्वतःचं आकाश होतं. त्याला कुरवाळत मी म्हणाले, होय राजा, तुझं आकाश लाल गुलाबी असू शकतं. प्रत्येकाचं आपलं स्वतःचं आकाश असतं आणि आपल्याला हवा तो रंग आपण त्या आकाशात भरू शकतो. इतका वेळ आयुष हुंदके देत होता. आता हुंदका आवरणं मलाही शक्य झालं नाही.
चित्रकला शिक्षकाला आवश्यक तेवढी जाणीव आणि समज मी दिली. सुदैवानं आदल्याच दिवशी संधी प्रकाशात लाल गुलाबी आकाश खूप सुंदर दिसलं होतं याची आठवण मी त्यांना दिली. पानगळ होत असताना झाडांची पानं सोनी पिवळी तर कधी तपकिरी लाल होतात हेही त्यांच्या लक्षात आणून दिलं. आयुष्याचा आकाश हिरव्या पिवळ्या रंगानेही रंगवेल, कारण ती त्याची अभिव्यक्ती असेल. कृपा करून मुलांना कॉपी करायला शिकवू नका. त्यांची कला बहरून यावी यासाठी आपण फक्त सहाय्यक म्हणूनच काम करायचं असतं हेही पटवून द्यायचा प्रयत्न केला. त्यांना ते किती समजले माहित नाही. विवेकानंद केंद्रातल्या माझ्या वास्तव्याला 5 वर्ष पूर्ण झाली आणि ठरल्यानुसार मी नाशिकला परत आले. क्वचित कधीतरी 2-4 वर्षातून गोलाघाटला जाणं व्हायचं. बहुधा आयुष 6वीत असेपर्यंत गोलाघाटच्या शाळेत होता. दरम्यान त्यानं एका आसामी भाषेतील सिनेमात बाल कलाकार म्हणून काम केल्याचंही मला समजलं. नंतर त्याच्या वडिलांची दुसऱ्या गावी बदली झाली म्हणून की काय कुणास ठाऊक, पण तो शाळा सोडून गेला. मधली काही वर्ष त्याची काहीच खबरबात नव्हती. 2013 साली शाळेच्या रौप्य महोत्सवासाठी मी गोलाघाटला गेले. पहिल्या बॅचची जवळजवळ सगळीच मुलं लांब लांबून आली होती, पण त्यात आयुष कुठं दिसेना. मी त्याच्या वर्गमित्रांना विचारलं तर सगळ्यांचे डोळे पाणावले. दीदी, आपको पता नहीं, आयुष अब हमारे बीच में नहीं रहा. का? काय झालं त्याला? असं कसं शक्य आहे? त्या विचारानेच मन सैरभैर झालं. त्याच्या वर्गमित्रांनी मन घट्ट करून हकीकत सांगितली. आयुषनी IAS व्हावं ही घरच्यांची सगळ्यांची इच्छा. दिल्लीला जाऊन 3 वर्ष महागडं कोचिंग घरच्यांनी त्याला घ्यायला लावलं. 2-3दा परीक्षा देऊनही तो पास झाला नाही. 4थ्यांदा मात्र त्याचा आत्मविश्वास ढासळला. परीक्षेला जाण्यापूर्वीच आयुषनं स्वतःचं आयुष्य संपवलं. आयुषचे वर्गमित्र ही घटना मला सांगत होते. माझ्या डोळ्यासमोर मात्र रडत रडत माझ्या कुशीत शिरून माझं आकाश लाल गुलाबी रंगाचं असू शकतं ना असं विचारणारा चिमुरडा आयुष होता.